म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं. आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला. आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल. आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे. अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे. लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की उद्योग जे आहेत, कारखाने आहेत, त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. दरम्यान संध्याकाळी शिंदेंनी पंढरपुरात आयोजित कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलंय. दरम्यान शिंदे यांनी पंढरपुरातून लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठीही खास योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दर महिन्याला 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर तरुणांना 10,000 रुपये स्टायपंड देण्याची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले होते की राज्यात शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं आणि कामगारांचं सरकार आहे. हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहत आहे. आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये दिले जातील. तसेच त्यांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली. ते म्हणाले होते की लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावाचं काय? मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ही योजना आणली आहे. जो तरुण 12वी उत्तीर्ण झाला आहे त्याला दर महिन्याला 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8,000 रुपये आणि पदवीधर तरुणाला तब्बल 10,000 रुपये महिन्याला दिले जातील. आणि हाच तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करत असेल आणि त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी सुद्धा मिळेल. एक प्रकारे आपण स्किल्ड मॅनपॉवर म्हणजेच कुशल कामगार तयार करत आहोत. राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत यासाठी सरकार पैसे भरणार आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील, अप्रेंटिसशिप करतील, तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे. या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. या योजनेअंतर्गत आपले तरुण कारखान्यात अप्रेंटिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देईल. आता तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.